हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे सर्चिंग ऑपरेशन, जे की आपण लिंक लिस्ट वरती परफॉर्म करू शकतो. ते सर्चिंग ऑपरेशन लिंक लिस्ट वरती कसं परफॉर्म करायचं ते आज आपण बघणार आहोत. आणि कोणत्या लिंक लिस्ट वरती बघणार आहोत? सिंगल लिंक लिस्ट वरती. तुमची सिंगल लिंक लिस्ट वरती सर्चिंग ऑपरेशन कसं परफॉर्म करायचं, कसं त्या नोड मध्ये एलिमेंट आहे का नाही ते चेक करायचं, ते आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. त्याचे प्रोग्राम घेणार आहोत, त्याचा अल्गोरिथम घेणार आहोत. हे पहा, त्याचा अल्गोरिथम त्यानंतर हे मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. आणि त्यानंतर हा त्याचा प्रोग्राम घेणार आहोत आपण. तर मित्रांनो, 4 मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो किंवा सर्चिंग काय राहते लिस्ट वरती, लिंक लिस्ट वरती कशी सर्चिंग परफॉर्म केली जाते. याच्या आधी सुद्धा आपण बरेचसे लेक्चर्स घेतले काउंटिंग वर, त्याच्यानंतर ट्रायव्हर्सिंग वर, आणि त्याच्यानंतर क्रिएशन ऑफ सिंगली लिंक लिस्ट वर. हे 3-4 ऑपरेशन्स आपले आधीच झालेले आहेत. क्रिएशन झालं, ट्रॅव्हर्सिंग झालं, काउंट एक झालं, आणि सर्चिंग आजच्या लेक्चरच्या निमित्ताने होऊन जाईल. डिस्प्ले पण थोडक्यात झालंच आहे, तरी एकदा सांगून देतो आणखीन पुढच्या लेक्चर्स मध्ये. पण आता आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला सर्चिंग बघायचं आहे. सर्चिंग ऑपरेशन लिंक लिस्ट वरती कसं परफॉर्म केलं जातं ते आज आपण बघणार आहोत. तर आधी थोडीशी थिअरी जाणून घेऊया त्याची. सर्चिंग इज द प्रोसेस ऑफ चेकिंग द गिवन की एलिमेंट इन द लिंक लिस्ट. म्हणजे तुम्हाला माहिती सर्चिंग एक काय आहे. आपण सर्चिंग आणि सॉर्टिंग बघितली. तर सर्चिंग मध्ये आपण काय बघितलं? 2 प्रकारचे सर्चिंगचे टाइप्स आहेत, 2 प्रकारचे सर्चिंगच्या मेथड्स आहेत. कोणत्या कोणत्या? लिनियर सर्च आणि बायनरी सर्च. मग मित्रांनो, त्या लिनियर सर्च आणि बायनरी सर्च मध्ये आपण काय करीत गेलो, किंवा एखादा एलिमेंट युजरनी एंटर केलेला की एलिमेंट त्या डेटा स्ट्रक्चर मध्ये, त्या ऍरे मध्ये, त्या लिंक लिस्ट मध्ये आहे का नाही ते चेक करणं, हा तुमचं सर्चिंग झालं मित्रांनो. तो एलिमेंट त्याच्या डेटा फील्ड मध्ये प्रेझेंट आहे का नाही ते चेक करणं सर्चिंग झालं मित्रांनो. मग लिंक लिस्ट मध्ये तुम्हाला माहिती नोड्स असतात. नोड्स मध्ये डेटा फील्ड मध्ये त्याचा डेटा राहतो म्हणजे 20 एलिमेंट, 30 एलिमेंट असा ह्याच्या डेटा फील्ड मध्ये राहतो. आणि नेक्स्ट फील्ड मध्ये काय असतो? त्याचा नेक्स्ट नोडचा पॉइंटर ऍड्रेस राहतो. मग मित्रांनो, की एलिमेंट जर सपोज तुमचा की एलिमेंट जर युजरनी एंटर केला की 20 एलिमेंट पाहिजे की एलिमेंट, तर मित्रांनो मग तुमचा असा प्रोग्राम लिहायचा की प्रत्येक नोडला सर्च होणार. म्हणजे एक पहिल्या नोडला आधी सर्च होणार, त्यानंतर नोड 2 ला, त्यानंतर नोड 3 ला. जेवढ्या पण नोड्स तुमच्या त्या लिंक लिस्ट मध्ये क्रिएट असतील, प्रत्येक नोडला एकदा जाऊन सर्च होणार. मग पहिल्यांदा या नोडला सर्चिंग होणार, त्यानंतर या नोडला सर्चिंग होणार, आणि त्यानंतर या नोडला. प्रत्येक नोडला एकदा सर्चिंग होणार मित्रांनो. जर सपोज ते नोड 1 मध्ये तो एलिमेंट 20 एलिमेंट हा प्रेझेंट असला, तर आपल्याला आउटपुट स्क्रीनला मेसेज काय यायला पाहिजे? एलिमेंट इज फाउंड असा मेसेज आउटपुटला यायला पाहिजे. आणि सपोज मित्रांनो, तो जर एलिमेंट तुम्हाला सापडलाच नाही, म्हणजे नोड 1 मध्ये पण नाही सापडला, नोड 2 मध्ये पण नाही, नोड 3 मध्ये पण नाही, आणि इथं तुमची लिंक लिस्ट एंड झाली, नल झाली, NULL नल. मग मित्रांनो, तर काय झालं? मग तुम्हाला अशा टाइमला एलिमेंट इज नॉट फाउंड असा मेसेज आउटपुट स्क्रीनला यायला पाहिजे. समजत आहे का मी काय म्हणत आहे? जसं आपण सर्चिंग केली की एलिमेंट कसा, टार्गेट एलिमेंट कसा तुमच्या ह्याच्यासोबत कम्पेअर करीत होतो आपण, तसंच खेळ आहे. सगळ्या एलिमेंट सोबत कसं कम्पेअर करीत गेलो लिनियर मध्ये आणि बायनरी सर्च मध्ये कसं करीत गेलो आपण, किंवा तुमचा की एलिमेंट हा फक्त मिड सोबत कम्पेअर करीत गेलो. तर इथं कसं करायचंय? की एलिमेंट डेटा फील्ड सोबत कम्पेअर करायचं. कुणाच्या? नोडच्या. लिंक लिस्ट मध्ये तुम्हाला माहिती नोड्स असतात, नोड्स मध्येच तुमचे एलिमेंट स्टोअर होतात. मग ते एलिमेंट प्रत्येक नोड सोबत कम्पेअर करायचं, प्रत्येक नोड मध्ये चेक करायचं की तो एलिमेंट, त्याची डेटा फील्ड आणि की एलिमेंट मॅच होतोय का नाही. जर मॅच झाला तर एलिमेंट इज फाउंड, नाही झालं तर एलिमेंट इज नॉट फाउंड. ते कसं करायचं, त्याचं लॉजिक, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे ते पण बघून घेऊया मित्रांनो. काही नाही, फ्लॅग वापरायचा आहे. फ्लॅग तुम्हाला माहितीच असेल, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, प्रोग्राम मध्ये फ्लॅग कीवर्ड यूज करायचा. फ्लॅग, FLAG फ्लॅग. तर ते फ्लॅग काय आहे ते जर माहिती नसेल तर आधीचे लेक्चर्स मग तुम्ही बघितले नसतील. मग मित्रांनो, लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3 असे करीत लेक्चर बघा. युनिट 1, युनिट 2, युनिट 3 असे लेक्चर बघा सिक्वेन्स थ्रू. कारण की मागच्या लेक्चरच्या आधारेच पुढचा लेक्चर असतो मित्रांनो. मागच्या लेक्चर वरती डिपेंड असतो की पुढचा लेक्चर तुमचा. मग मागचे कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर नसतील तर मग पुढचे पण कन्सेप्ट तुम्हाला समजणार नाही. चला तर आपण दुसरं बघूया आता. पॉइंट, वी विल स्टार्ट
द सर्चिंग ऑफ ए नोड फ्रॉम द फर्स्ट नोड अँड एंड अप when element is found or end of the link list. म्हणजे काय म्हणत आहे मित्रांनो इथं, वी विल स्टार्ट सर्चिंग. आपण सर्चिंग सुरू करणार कुठून, फर्स्ट नोड पासून सर्चिंग सुरू करणार. म्हणजे आधी पहिली नोडला सर्च करणार, त्यानंतर कुठपर्यंत सर्च करणार, एंड नोड पर्यंत. किती पण नोड असू शकतात. मग सपोज 3 नोड्स आहेत, N1 N2 आणि N3. मग पहिल्या नोड पासून सुरू करणार ते शेवटच्या नोड पर्यंत आपण सर्चिंग परफॉर्म करणार. जर एलिमेंट फाउंड झाला तर एलिमेंट इज फाउंड, नाही झाला तर एलिमेंट इज नॉट फाउंड असा मेसेज आउटपुट स्क्रीनला देणार. इन दिस ऑपरेशन वी विल मॅच गिवन की एलिमेंट विथ एव्हरी नोड ऑफ लिंक लिस्ट. पहा मी जे सांगितलं तेच, परत की एलिमेंट तुमचा मॅच केला जाणार, कम्पेअर केला जाणार नोड, प्रत्येक नोडच्या डेटा फील्ड सोबत. आता ते कसं होणार, एक अल्गोरिथम बघून घेऊ. अल्गोरिथम काय राहतं, तुमच्या प्रोग्रामचा स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन राहतं. आधी काय होणार, स्टार्ट होणार, त्याच्यानंतर सेट फ्लॅग ॲज 0. फ्लॅग व्हेरिएबल तुमचा तयार करायचा. फ्लॅग व्हेरिएबलला तुम्ही आधी स्टार्टिंगला इनिशियलाइज कशाने करायचं, 0नी. म्हणजे तुमचा फ्लॅगला सेट करून द्यायचं, फ्लॅग इज इक्वल टू 0. फ्लॅग इज इक्वल टू 0. आता जेव्हा फ्लॅग 1 होईल तेव्हा एलिमेंट इज फाउंड, आणि जेव्हा फ्लॅग 0च राहील तेव्हा एलिमेंट इज नॉट फाउंड. असं लॉजिक तयार करायचं आपल्याला. मग रीड की एलिमेंट फ्रॉम युजर. की एलिमेंट युजर कडून घ्यायचं, म्हणजे की एलिमेंटची व्हॅल्यू युजर कडून घ्यायची. सपोज युजरने एंटर केली की एलिमेंट 30, युजरने एंटर केला की एलिमेंट. चेक इफ द लिंक लिस्ट इज एम्प्टी ऑर नॉट. लिंक लिस्ट तुमची एम्प्टी आहे का नाही हे चेक करायचं. मग मित्रांनो, लिंक लिस्ट एम्प्टी कधी असते, जेव्हा तुमचा हेड पॉइंटर डायरेक्ट तुमच्या नल व्हॅल्यूला पॉइंट करत असतो तेव्हा तुमचा लिंक लिस्ट एम्प्टी असते. म्हणजे त्याच्यात काहीच व्हॅल्यू नसतात, काहीच नोड्स नसतात. मग मित्रांनो, जेव्हा तुमचा हेड इक्वल टू नल असेल मग लिंक लिस्ट इज तुमची एम्प्टी असं आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होईल. आणि गो टू स्टेप 7. स्टेप 7 कुठे आहे, इथं आहे. स्टेप 7 मध्ये काय आहे, फ्लॅग जर तुमचा 1 असेल तर एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार. आणि जर फ्लॅग जर तुमचा 0च असेल तर मग एलिमेंट इज नॉट फाउंड असा आउटपुटला मेसेज येणार. फ्लॅग काय आहे, 0 आहे, मग एलिमेंट इज नॉट फाउंड येणार आता सध्याला. तर मग जेव्हा ही कंडिशन फॉल्स झाली तेव्हा आपलं हे एक्झिक्यूट होणार का, डिस्प्ले फंक्शन नाही. मग काय होणार, हे एक्झिक्यूट होणार. गो टू स्टेप 5. मग 5व्या नंबरची स्टेप एक्झिक्यूट होणार. 5व्या नंबरच्या स्टेप मध्ये काय केले आपण, हेड कुणाला पॉइंट, हेडचा जो मेमरी ऍड्रेस आहे म्हणजे हेड कुणाला पॉइंट करणार, पहिल्या नोडला. मग पहिल्या नोडला आपण कशावरती टाकत आहोत, टेम्पररी पॉइंटर वरती, तुमच्या पी वरती. टेम्पररी पॉइंटर आहे हा, पी नावाचा टेम्पररी पॉइंटर बनविला. मग टेम्पररी पॉइंटर वरती नोड 1 चा मेमरी ऍड्रेस दिला. मग आता मित्रांनो, पी नॉट इक्वल टू नल. जर पी वरती काय आहे, नोड 1 चा मेमरी ऍड्रेस. मग नोड 1 वरतीच जर नल असेल मित्रांनो, जर नोड 1 वरती जर तुमचं नल असेल तर मग आपली कंडिशन ही काय होईल, फॉल्स होईल. पण इथं तसं होणार आहे का, तर नाही. पी हा तुमचा नॉट इक्वल टू राहणार आहे नल पेक्षा. का, कारण की N1 मध्ये N2 चा पण ऍड्रेस असणार आहे आणि N2 मध्ये N3 चा पण ऍड्रेस असणार आहे. मग तुमचा की एलिमेंट कम्पेअर होणार, की एलिमेंट तुमचा कम्पेअर होणार. कुणासोबत कम्पेअर होणार, त्या नोडच्या डेटा फील्ड सोबत. आज सपोज ही नोड आहे, नोड 1 आहे, या नोडची डेटा फील्ड आणि नेक्स्ट फील्ड अशा 2 फील्ड असतात. नेक्स्ट फील्ड मित्रांनो, डेटा फील्ड मध्ये काय असतं तुम्हाला माहिती, एलिमेंट स्टोअर असतो. मग की एलिमेंट काय आहे तुमचा 30. डेटा फील्ड मध्ये तुमचं काय प्रेझेंट आहे 30. मग की एलिमेंट इज इक्वल टू तुमच्या डेटा फील्ड. मग इथं काय होणार, तुमचं हे मॅच होणार. मग मित्रांनो, हे मॅच झाल्यावर काय होणार, कंडिशन ट्रू होणार. कंडिशन ट्रू झाल्यावर सेट फ्लॅग ॲज 1. मग तुमचा फ्लॅग काय होणार, सेट 1 होणार. मग जेव्हा फ्लॅग जेव्हा सेट होईल का 1, तेव्हा काय करणार, गो टू 7th स्टेटमेंट. मग 7th स्टेपला काय होणार तुमचं, 7th स्टेपला फ्लॅग जर तुमचा 1 असेल, फ्लॅग इज इक्वल टू 1. आता काय फ्लॅग तुमचा सध्याला 1 आहे, फ्लॅग 1 आहे, 1 इज इक्वल टू 1. मग एलिमेंट इज फाउंड असा मेसेज आउटपुट स्क्रीनला येईल. फ्लॅग केव्हा 1 होत आहे, जेव्हा ही की एलिमेंट आणि डेटा, त्या पॉइंटरचा डेटा मॅच होतो तेव्हा. म्हणजे की एलिमेंट हा 30 आणि हा पॉइंटरचा डेटा मॅच झाला तेव्हा फ्लॅग 1 सेट होत आहे. आणि फ्लॅग 1 झाल्यावर एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार आहे आपल्याला. समजलं, काही नाही, जास्ती डोकं लावायची गरज नाही. आणि जर सापडला नाही तर त्या पी वरती नेक्स्ट पॉइंटरचा ऍड्रेस देऊन टाकायचा, झालं. पहा, की एलिमेंट असा युजरने एंटर करणार, स्वतः युजर एंटर करणार असा की एलिमेंट. त्यानंतर
प्रत्येक एलिमेंट प्रत्येक नोड सोबत त्याचं चेक होणार, इथं पण चेक होणार, इथं पण चेक होणार आणि इथं पण चेक होणार. मग ह्याच्यात आहे का नाही चेक करणार 20 एलिमेंट. मग नाही तर पुढे जाणार. मग ह्याच्यात आहे का नाही चेक करणार, तर आहे तर मग काय होणार, एलिमेंट इज फाउंड असा मेसेज आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होणार. समजलं? आता त्याचा प्रोग्राम बघूया आपण. फंक्शन बनवायचा, सर्च नावाचा फंक्शन बनवायचा, त्याच्यामध्ये हेड पॉइंटर युजर कडून घ्यायचा, हेडची व्हॅल्यू युजर कडून घ्यायची. समजलं? आणि हे नोड काय आहे, तुमचा डेटा स्ट्रक्चर आहे नोड. एक स्ट्रक्चर व्हेरिएबल बनवायचा. आधी क्रिएट फंक्शन यूज करावं लागेल आपल्याला, कारण की लिंक लिस्ट आधी आपल्याला क्रिएट करावी लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती सर्चिंग ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल. मग क्रिएट करण्यासाठी क्रिएटचं लॉजिक बी तुम्हाला यूज करावं लागेल. क्रिएटचं लॉजिक कुठं आहे पहा, वर जर गेला आपण तर क्रिएटचं पण लॉजिक तुम्हाला दिसून जाईल. हे पहा, क्रिएशन, सिंगली लिंक लिस्टला क्रिएशन हे लॉजिक यूज करायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला रिटर्न व्हॅल्यू मध्ये काय भेटून जाईल, हेड भेटला म्हणजे पहिल्या नोडला पॉइंट करणारा पॉइंटर भेटला आपल्याला, हेड पॉइंटर. तर आता मग मित्रांनो काय करणार, चला तर मी हा प्रोग्राम तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो आणि त्यानंतर रन पण करून दाखवतो. सो लेट्स गो, आपण आपल्या ब्लॅकबोर्ड वरती जाऊया, तिथं तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन होऊन जाईल. तो फ्रेंड्स, जसं की मी तुम्हाला सांगितलं की युजरनी एंटर करणार आहे की एलिमेंट, मग तो की एलिमेंट प्रत्येक एलिमेंट सोबत कम्पेअर करायचा. आणि मित्रांनो याच्यात काय असतं माहिती का, हेड पॉइंटर, हेड जर तुमच्या डेटा फील्डला पॉइंटर करत असतील तर मग तुमचा तो एलिमेंट मानला जातो. आणि हेड जर तुमचा नेक्स्ट फील्डला पॉइंट करत असेल तर तो तुमचा ऍड्रेस मानला जातो. कुणाचा ऍड्रेस, नेक्स्ट नोडचा ऍड्रेस. मग समजलं, डेटा फील्ड मध्ये एलिमेंट असतो आणि तुमच्या ह्याच्यामध्ये काय असतो, नेक्स्ट पॉइंटरचा ऍड्रेस, म्हणजे याचा ऍड्रेस 2020 इथं स्टोअर असतो नोड 1च्या नेक्स्ट पॉइंटर नेक्स्ट फील्ड मध्ये. समजलं? चला आता आपण हा प्रोग्राम समजून घेऊया. काही नाही, स्टेप बाय स्टेप प्रोग्राम समजून घ्यायचा. आधी काय करायचं, वाईड सर्च नावाचं हे बनवायचं, काय एक फंक्शन बनवायचं सर्च नावाचं. मग सर्च त्याच्यामध्ये हेड पास करायचा, हेडची व्हॅल्यू कुठून येणार आपल्याला, क्रिएट फंक्शन थ्रू, CREAT, क्रिएट सिंगली लिंक लिस्टचा फंक्शन नाही का, तो आपल्याला हेड रिटर्न करणार आहे, RETURN रिटर्न करणार आहे. काय रिटर्न करणार आहे, हेड पॉइंटर. मग हेड पॉइंटर सपोज त्या क्रिएशनच्या ह्याने रिटर्न केला म्हणजे हेड HEAD, हेड पॉइंटर सपोज रिटर्न केला, हेड काय राहणार मग तुमचा 1010. हेड कुणाला पॉइंट आउट करणार, पहिल्या नोडच्या लोकेशनला तुमचा 1010 ला पॉइंट करणार तुमचा हेड. आता मित्रांनो मला सांगा, हा त्यांचा टेम्पररी पॉइंटर बनेला, या नोडचा टेम्पररी पॉइंटर बनेला. नोड काय आहे, टाइप डेफ कीवर्डचा यूज करून आपण नोडला स्ट्रक्चर बनविलं, त्या स्ट्रक्चर मध्ये त्याचा डेटा आणि त्याचा नेक्स्ट पॉइंटर ठेवता आपण, तर तेच आहे. फक्त इथे काय टेम्पररी पॉइंटर बनलेला आहे आपण, टेम्पररी पॉइंटरची काय गरज आहे, कारण की मित्रांनो तात्पुरती आपल्याला व्हॅल्यू ठेवायला एखादा कंटेनर लागतो. मग हा तुमचा टेम्पररी पॉइंटर किंवा कंटेनर सुद्धा म्हणू शकता तुम्ही त्याला. की एलिमेंट युजर कडून घ्यायचा, की एलिमेंटचा डेटा टाइप काय राहणार, इंटिजर राहणार. फ्लॅगचा सुद्धा डेटा टाइप काय राहणार तुमचा, इंट. फ्लॅग आणि की काय आहे, हे व्हेरिएबल आहे. फ्लॅगला स्टार्टिंगला 0 सेट केले. मग हा तुमचा हेड झाला. त्यानंतर तुमचा की एलिमेंट काय आहे तुमचा, सपोज युजरने एंटर केला की एलिमेंट 20, जसं की त्या वरच्या क्वेश्चन मध्ये आहे तसं, वरच्या ह्या डायग्राम मध्ये तसं आहे तसं 20 एलिमेंट युजरने एंटर केला सपोज. आणि फ्लॅग तुमचा काय आहे, FLAG, फ्लॅग स्टार्टिंगला इनिशियली तुम्हाला काय फ्लॅगला व्हॅल्यू दिली, 0 व्हॅल्यू दिली. मग आता मित्रांनो एंटर की एलिमेंट, मग युजर कडून की एलिमेंट घ्यायचा, युजरने इन्सर्ट केला की एलिमेंट, मग ऍड्रेस ऑफ की वरती टाकून दिले. युजरनी काय इन्सर्ट केला, 20 एलिमेंट इन्सर्ट केला. मग युजरनी 20 एलिमेंट इन्सर्ट केला. आता पुढचं बघा. त्यानंतर इफ जर तुमचा हेड नॉट इक्वल टू नल असेल, हेड जर तुमचा नॉट इक्वल टू नल असेल, म्हणजे हेड वरती जर तुमचे नल व्हॅल्यू नसेल तर तुम्ही काय करणार त्या ठिकाणी, म्हणजे या हेड वरती जर तुमची नल व्हॅल्यू नसेल तर तुम्ही काय करणार, याच्या हेड जर तुमचा नॉट इक्वल टू नल असेल तर ही कंडिशन काय झाली, ही इक्वल टू दिसायला ना, इक्वल टू ऑपरेटर आहे ना. जर हेड जर तुमचा इक्वल टू नल असेल तर कंडिशन काय झाली, ट्रू झाली. मग कंडिशन ट्रू झाल्यावर लिंक लिस्ट इज एम्प्टी असा आउटपुट स्क्रीनला डायरेक्ट मेसेज येणार. पण इथं कंडिशन ट्रू होत आहे का फॉल्स होत आहे मला सांगा. तर मित्रांनो इथं कंडिशन फॉल्स होत आहे.
फॉल्स कसं काय होत आहे? कारण हेड 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 आहे का ते हेड नॉट इक्वल टू नल आहे, म्हणजेच हेडवरती नल आहे का? नाही. काय आहे? 1010. कुणाचा आहे? नोड 1 चा. नोड 1 चा मेमरी ऍड्रेस आहे. मग मित्रांनो 1010 कुणाचा ऍड्रेस आहे? नोड 1 चा. हे पहा वर दिसलं ना. मग हे जर फॉल्स असेल तर हे एक्झिक्यूट होणार का? नाही. मग एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. एल्स ब्लॉक मध्ये काय आहे तुमचं बघा, पी टेम्पररी पॉइंटर वरती तुम्ही हेड दिला, म्हणजे पी वरती तुम्ही हेड दिला, पी वरती हेड दिला, म्हणजेच ही 1010 लोकेशन या पी वरती स्टोअर केली तुम्ही हेडची, HEAD हेडची. म्हणजेच पी वरती काय आलं सध्याला? आता पी कुणाला पॉइंट करायला? नोड 1 ला. नोड 1 ला, कारण की हेड वरती काय आहे तुमची? नोड 1. मग पी कशाला पॉइंट करणार आता? नोड 1 ला. मग मित्रांनो पी तुमचा नोड 1 ला पॉइंट करत आहे. व्हाईल लूप लावायचा. पी जर नॉट इक्वल टू असेल नल, पी जर तुमचा नॉट इक्वल टू असेल नल, तर मग हे एक्झिक्यूट करायचं. मग पी काय आहे तुमचा? नोड 1 आहे. नल आहे का? नाही. मग नॉट इक्वल टू नल आहे. मग आपण काय करणार? हे एक्झिक्यूट करणार. ही कंडिशन काय निघाली? फॉल्स निघाली. सॉरी, नॉट इक्वल टू नल आहे, ही कंडिशन ट्रू निघाली. ट्रू निघाल्यावर हे एक्झिक्यूट करणार. कोणता? इफ ब्लॉक. इफ कंडिशन. इफ ची कंडिशन काय म्हणते? तुमचा जर की एलिमेंट इक्वल टू असेल, म्हणजे जर की एलिमेंटची व्हॅल्यू आणि तुमच्या त्या पॉइंटरच्या डेटाची व्हॅल्यू, पॉइंटरच्या डेटा फील्ड, की एलिमेंटची व्हॅल्यू पॉइंटरची डेटा फील्डची व्हॅल्यू हे जर दोन्ही मॅच करीत असतील, तर तुमचा फ्लॅग आहे का? 1 सेट करा. फ्लॅगला सेट करा 1. फ्लॅग वरती 1 व्हॅल्यू टाका. मग मित्रांनो मला सांगा, की एलिमेंट तुमचा 20 आहे. पॉइंटरच्या डेटाचे एलिमेंट काय आहे? म्हणजे नोड 1 चा डेटा फील्ड मध्ये काय आहे? ही तुमची नोड 1 आहे सपोज. मग त्याच्या डेटा फील्ड मध्ये काय आहे तुमचं? 10 एलिमेंट आहे. नोड 1 च्या डेटा फील्ड मध्ये काय आहे? 10 एलिमेंट आहे. पहा वर तुम्ही बघू शकता. हे पहा 10 एलिमेंट नोड 1 च्या डेटा फील्ड मध्ये आहे. मग 10 एलिमेंट नोड 1 च्या डेटा फील्ड वरती आहे. मग आता हे पी कुणाला पॉइंट करायला? नोड 1 ला. म्हणून नोड 1 मध्ये चेक करत आहात आपण. मग याच्या डेटा फील्ड मध्ये काय आहे? तुमचा 10 एलिमेंट आहे. मग 10 एलिमेंट कम्पेअर केलं जाणार की सोबत. कीचा एलिमेंट काय? 20. दोन्ही मॅच होईल का? नाही. मग फ्लॅग तुमचा सेट होणार का 1? नाही. फ्लॅग तुमचा 1 सेट होणार नाही. मग काय होणार? ब्रेक होणार. ब्रेक झाला म्हणजे हा व्हाईल लूपच्या बाहेर येणार. समजलं? हा हे जे कर्ली ब्रेसेस आहेत का त्याच्या बाहेर येणार. हा फॉर इफ स्टेटमेंट टर्मिनेट होणार. ब्रेक कीवर्डचा यूज झाला ना, मग इफ स्टेटमेंट टर्मिनेट होणार. इफ स्टेटमेंट टर्मिनेट झाला म्हणल्यावर पी वरती तुम्ही काय केलं? आता नेक्स्ट पॉइंटरची व्हॅल्यू दिली. पी नावाच्या टेम्पररी ह्याच्यावरती तुम्ही नेक्स्ट पॉइंटरची व्हॅल्यू दिली. आता मित्रांनो पी नावाच्या ह्याच्यावरती नेक्स्ट पॉइंटरची व्हॅल्यू, म्हणजेच याची व्हॅल्यू, या नेक्स्ट फील्डची व्हॅल्यू, नेक्स्ट फील्ड. आता नोड 1 च्या नेक्स्ट फील्ड मध्ये कुणाचा मेमरी ऍड्रेस आहे? नोड 2 चा. 2020 हा मेमरी ऍड्रेस आहे. 2020. मग मित्रांनो मला सांगा, तुम्ही 2020 इनडायरेक्टली तुम्ही 2020 ही व्हॅल्यू तुम्ही पी वरती टाकत आहात. म्हणजे आता पी वरती 2020 व्हॅल्यू गेली, म्हणजेच नोड 2 गेली तुमची. नोड 1 च झाला, आता नोड 2 गेली तुमची पी वरती. नोड 2. आता मित्रांनो नोड 2 सोबत चेक होणार. नोड 2 जे काही आहे आता तुमचं नोड 2 वरती चेक होणार, कारण की नोड 1 च झाला. आता नोड 2 वरती चेक होणार. आणि नोड 2 च्या डेटा फील्ड, नोड 2 चा हा डेटा फील्ड कुणासोबत कम्पेअर केला जाणार? या तुमच्या की एलिमेंट सोबत. मग मित्रांनो हे पहा, याच्यामध्ये काय? नोड 2 च्या ह्याच्यात 20 एलिमेंट आहे आणि इथं 3030 आहे नेक्स्ट नोडचा ऍड्रेस. पहा, जर तुम्हाला दाखवायचं झालं तर हे दाखवू बी शकतो मी तुम्हाला. हे पहा 20 एलिमेंट आहे आणि हे 3030. आता मित्रांनो मला सांगा, हा की एलिमेंट आहे आणि हा नोड 2 चा एलिमेंट आहे. व्हाईल लूप कडे परत जाणार. व्हाईल लूप परत चेक होणार तुमचा पी नॉट इक्वल टू नल आहे का? परत कंडिशन काय निघणार? ट्रू निघणार, कारण की पी काय आहे? नोड 2 ला पॉइंट करत आहे. नल ला पॉइंट करत आहे का? नाही. मग नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू निघाली. कंडिशन ट्रू निघालं, इफ चा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. इफ मध्ये काय होईल? की एलिमेंट तुमचा चेक केला जाणार कुणासोबत? डेटा फील्ड सोबत. कुणाच्या? त्या पॉइंटरच्या. आता ह्या पॉइंटरच्या डेटा फील्ड कोणती आहे? ही. पॉइंटर कुणाला पॉइंट करत आहे? नोड 2 ला. मग त्या नोड 2 ची डेटा फील्ड कोणती आहे? नोड 2 ची डेटा फील्ड ही तुमची ही आहे 20. नोड 2 च्या डेटा फील्ड ही आहे आणि त्याच्यामध्ये 20 एलिमेंट आहे. मग तो 20 एलिमेंट या की एलिमेंट सोबत कम्पेअर केला जाणार. दोन्ही मॅच झाले
दोन्ही मॅच झाली, ही कंडिशन काय झाली, ट्रू झाली. दोन्ही मॅच झाली तर फ्लॅग तुमचा 1 सेट होणार. फ्लॅग तुमचा 1 सेट होणार. मग फ्लॅग जर तुमचा 1 सेट झाला म्हणजे फ्लॅगची व्हॅल्यू आता 0 राहणार नाही. फ्लॅगची व्हॅल्यू तुमची 1 होणार. मग जेव्हा तुमचा फ्लॅग 1 होणार मित्रांनो, इथं तुम्ही जेव्हा ब्रेक स्टेटमेंट लावलं तेव्हा या व्हाईल लूपला तुम्ही ब्रेक होणार. व्हाईल लूपला ब्रेक झाल्यावर तुम्ही काय होणार, हे जे फ्लॅग आहे का, फ्लॅग इक्वल टू 1 ही कंडिशन ट्रू होणार. आणि ही जर कंडिशन ट्रू झाली, कसं काय ट्रू होणार, कारण की फ्लॅगची व्हॅल्यू 1 आहे. फ्लॅग इक्वल टू 1 ही कंडिशन ट्रू झाली. ट्रू झाली की मग एलिमेंट इज फाउंड. फ्लॅग कधी 1 होत आहे, जेव्हा की एलिमेंट आणि डेटा फील्ड तुमची मॅच होत आहे तेव्हाच फ्लॅग 1 होत आहे. आणि फ्लॅग जेव्हा 1 झाला तेव्हा एलिमेंट इज फाउंड असा मेसेज आपण आउटपुट स्क्रीनवर डायरेक्टली डिस्प्ले करून देऊ शकतो. आणि सपोज जर तुमचा फ्लॅग 1 झालाच नाही म्हणजे 0च राहिला, म्हणजे कोणताच एलिमेंट, सपोज नोड 3 पर्यंत जर तुमचे एलिमेंटच की एलिमेंट आणि नोड 3 चे पण एलिमेंट मॅच झाले नाहीत, मग तुमचा फ्लॅग काय राहील, 0च राहील. कारण की जवळ ही कंडिशन ट्रू होत नाही तवर हे मध्ये येत नाही. मग ब्रेक स्टेटमेंट आणि फ्लॅग तुमचा 1 सेट होणार नाही, हे दोन स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाहीत. समजलं? आता होप की तुम्हाला एवढं जीव तोडून मी सांगितलेलं आहे. मग ते जर एक्झिक्यूट झालं नाही तर काय होणार, तुमचा फ्लॅग 0च राहणार. फ्लॅग 0 राहिला ही कंडिशन फॉल्स होणार. आणि ही कंडिशन फॉल्स झाल्यावर तुमचा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. एल्स ब्लॉक मध्ये एलिमेंट इज नॉट फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज जाणार. आणि मग तो एलिमेंट त्या नोड मध्ये प्रेझेंट नाही असं आपल्याला समजून येणार. समजलं? आता ह्याचा प्रोग्राम मी तुम्हाला रन करून दाखवतो. चला आता आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. लेट्स गो. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत. आता इथं काय आहे पहा, आपण काय केलं आधी, टाईप डेफ घेतलं. हे टाईप डेफ हे कशाला घेतात हे जर तुम्ही आधीचे लेक्चर्स आपले बघितले नसतील तर त्या लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले. टाईप डेफ इथं का लिहिलं, या नोडला आपण काय केलेलं आहे, नोडला स्ट्रक्चर बनविलेलं आहे. हे दोन लायब्ररीज कामून इन्क्लूड करून घेतलेल्या आहेत. stdlib ही हेडर फाईल कामून इन्क्लूड केलेली आहे. स्ट्रिंग std लायब्ररी ही हेडर फाईल इन्क्लूड केलेली आहे. त्यानंतर सिंगल इंग्लिशला क्रिएट करण्यासाठी क्रिएट हा फंक्शन लिहावा लागतो आपल्याला. आणि मित्रांनो, ते क्रिएशनचं लॉजिक इथवर आहे खालपर्यंत. हे पहा, इथून इथवर. मग क्रिएशनचं लॉजिक तुम्हाला कंपल्सरी लिहावं लागेल. एवढं लॉजिक आहे बघा त्याचं क्रिएशनचं. इथून इथवर तुम्हाला लॉजिक लिहावं लागेल जर तुम्हाला प्रोग्राम रन करायचा असेल तर. एक्झाम मध्ये तुम्हाला लिहायची गरज आहे का नाही बघा मित्रांनो, लक्ष द्या. एक्झाम मध्ये तुम्हाला कुठून केवढं लिहायचं आहे, इथून एवढंच लिहायचं आहे तुम्हाला खालीपर्यंत. हे एवढंच लिहायचं आहे. कुठून, इथून एवढंच. जर तुम्हाला सर्चिंग ऑफ लिंक लिस्ट एवढं विचारलं, त्याच्यावरती तुम्हाला विचारला प्रश्न, तर इथून लिहायचं आहे. वाईड सर्च पासून इथून सुरुवात करायची. तेवढं लिहित बसायचं नाही. क्रिएट फंक्शन लिहायचं नाही ना, इंटमेन लिहायचं नाही. डायरेक्टली तुमचा काय करायचं, वाईड सर्च फंक्शन लिहायचं आणि हा लॉजिक तुम्ही इम्प्लिमेंट करून टाकायचा. जेणेकरून तिथं तुम्हाला 4 मार्क्स तुम्हाला आउट ऑफ भेटून येतील मित्रांनो. 4 मार्क्स साठी हा क्वेश्चन येऊ शकतो. मग मित्रांनो, जास्ती काही नाही, फक्त लॉजिक थोडस लक्षात ठेवा. बाकी तर कुठं काय, ह्याच्यात एवढं काय आहे. जसं की आपण लिनियर सर्च आणि बायनरी सर्च बघितलं तसंच खेळ आहे ह्याचा. फक्त तिथं आपण काय करीत होतो, ऍरे वरती परफॉर्म करीत होतो आणि इथं आपण लिंक लिस्ट वरती परफॉर्म करीत आहेत. मग आता याच्यामध्ये काय केलेलं आहे ते एकदा शॉर्ट मध्ये सांगून देतो. इंटमेन मध्ये एन युजर कडून घेतला आहे. एन काय आहे, नंबर ऑफ नोड्स. हेड घेतला युजर, हेड डिफाईन केला, हेड पॉइंटर डिफाईन केला. मग युजर कडून एन ची व्हॅल्यू घेतली, म्हणजे किती नंबर युजरला एंटर करायचे ते सांगा म्हणलं. मग एन नंबर युजरने एंटर केली. सपोज युजरने 3 एन ची व्हॅल्यू 3 दिली. मग 3 नोट्स आपण त्याच्यात एंटर करणार, म्हणजे 3 डेटा एंटर करणार. 10, 20, 30 असं 3 एंटर करणार. मग हेड इज इक्वल टू, हेड वरती तुमचं काय आहे, क्रिएट फंक्शन. क्रिएट मध्ये तुम्ही एन पास केलाय. पहा, क्रिएट फंक्शनला जेव्हा कॉल केला तेव्हा इथून एन आपला, आपण जो एन पास केलाय, एन ची व्हॅल्यू 3 पास केली. मग एन ची व्हॅल्यू 3 या एन वरती स्टोअर होणार. एन ची व्हॅल्यू 3 एन वरती स्टोअर झाल्यावर हा क्रिएट फंक्शनला कॉल गेल्यावर मग एन इथं बाकी कसं क्रिएट होते ते तर तुम्हाला माहितीच आहे. जास्ती काही सांगायची गरज नाही. जर तुम्ही याच्या आधीचं क्रिएट फंक्शनचं लॉजिक बघितलं नसेल तर ते आधी बघून घ्या मित्रांनो. खरंच मित्रांनो, मी तुम्हाला माझी कळकळीतली विनंती आहे की आधीचे लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही ती आधी बघून घ्या आणि नंतर तुम्ही पुढच्या लेक्चर्स कडे या. आता हे फंक्शन टू सर्च अँड एलिमेंट हे इथून एवढाच लिहायचं आहे. केव्हा, एक्झाम मध्ये. तुम्हाला मी काय एक्झाम मध्ये लिहायचंय आणि काय नाही हे सुद्धा सांगत आहे. जेणेकरून आता मला सांगा मित्रांनो, एवढा प्रोग्राम तुम्ही लिहित बसता 80 लाईनचा, तर तुमचा टाइम 10-15 मिनिटं तर ह्याच्यातच निघून जायची. मग मित्रांनो, तुम्ही एवढा प्रोग्राम लिहायचा नाही. फक्त तुम्हाला सर्चिंग विचारलं आहे ना लिंक लिस्टचं,
मग सर्चिंगच लॉजिक लिहायचं. तुम्हाला क्रिएशन विचारलं आहे, मग क्रिएशनच लॉजिक लिहायचं. जर तुम्हाला काउंटिंग विचारलं तर काउंटिंगच लॉजिक लिहायचं. आणि जर तुम्हाला ट्रॅव्हर्सिंग विचारलं तर ट्रॅव्हर्सिंगच लॉजिक लिहायचं. जे विचारले तेच लिहायचं, सगळं लिहायचं प्रयत्न करायचा नाही. त्यानंतर मी सर्च फंक्शनला कॉल केला इथं. सर्च फंक्शन मध्ये काय केले, हेड पास केला. हेड कुणाकडून येणार आपल्याला, या क्रिएट फंक्शन कडून. पहा क्रिएट काय रिटर्न करत आहे, क्रिएट हेडची व्हॅल्यू रिटर्न करत आहे शेवटी. मग क्रिएट फंक्शन करून आपल्याला हेड येणार, म्हणजे हा हेड वरती पहिला, हा हेड कुणाला पॉइंट करणार, पहिल्या नोडला. मग पहिल्या नोडचा ऍड्रेस हे सर्च वरती जाणार, सर्च फंक्शन वरती. सर्च फंक्शन वरती हेड आला, हेड वरती आपण ऑपरेशन परफॉर्म होणार. हेड आहे का नाही नल चेक करणार. हेड जर तुमचा नलला पॉइंट करत असेल तर एम्प्टी येणार, नाही आला तर हे एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. समजलं. आता मी तुम्हाला रन करून दाखवतो. चला पहा, प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. आता मी तुम्हाला टाईप करून का म्हणून सांगत नाही, कारण की जर मी टाईप करायला गेलो तर खूप सारा टाइम आपल्याला लागेल. म्हणून आता 3 एलिमेंट्स मी एंटर करणार. 10, 20, 30 3 एलिमेंट्स मी एंटर केले. आता एंटर की एलिमेंट मी कोणता एंटर करणार, जो की मला फाइंड आउट करायचा आहे. ह्या ऍरे मध्ये तो एलिमेंट आहे तर एलिमेंट इज फाउंड असं आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार. आणि या ऍरे मध्ये तो एलिमेंट नाही तर एलिमेंट इज नॉट फाउंड. मग की एलिमेंट युजरने काय दिलं तर 20, मग 20 सेम देऊ. जेव्हा मी एंटर दाबेन तेव्हा एलिमेंट इज फाउंड असा मेसेज आउटपुटला येईल. पहा आला का, एलिमेंट इज फाउंड असा मेसेज आउटपुट स्क्रीनला आला. आणि सपोज तुम्ही म्हणता सर जर एलिमेंट फाउंड नाही झाला, म्हणजे आपण जर एंटर करताना 10 एंटर, 20 एंटर, 30 एंटर, की एलिमेंट मध्ये आपण टाकला 60. आता 60 या लिस्ट मध्ये नाही, या लिंक लिस्ट मध्ये स्टोअर नाही, तर आपण काय करणार, आपल्याला काय मेसेज भेटणार, एलिमेंट इज नॉट फाउंड असा मेसेज आउटपुट स्क्रीनला येणार. समजलं. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही 3च एलिमेंट काय इन्सर्ट केले, तुम्ही किती पण एलिमेंट इन्सर्ट करू शकता. मग एन ची व्हॅल्यू तशी द्यावं लागेल तुम्हाला किती नोड्स इन्सर्ट करायचे आहेत. सपोज मला 6 नोड इन्सर्ट करायचे आहेत, मग 6 नोड वरती मी व्हॅल्यू टाकणार. पहा एवढे एलिमेंट मी टाकले. आता मला की एलिमेंट टाकायचे. सपोज मी 80 की एलिमेंट टाकला. आता मला काय येईल आउटपुट स्क्रीनला, एलिमेंट इज फाउंड येणार. पहा एलिमेंट इज फाउंड आलं का. हा तुमचा प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. याचा अर्थ हा होतो. मग तुम्ही एक्झाम मध्ये लिहिताना फक्त याच लॉजिक लिहा, काय तुमच्या सर्चिंगचं इथून एवढंच, जेणेकरून तुम्हाला फुल मार्क भेटून जाते. थोडीफार थिअरी बी लिहिण्याचा प्रयत्न करा. होप की तुम्हाला आजचा लेक्चर समजला असेल. तर युनिट टेस्ट तुमची लवकरच येत आहे. आता युनिट टेस्टचे प्रिपरेशन बी चालू करून द्या. नोट्स सुद्धा मी तुम्हाला अवेलेबल करून देतो लवकरच. ह्या सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही जॉईन व्हा. तिथे तुम्हाला इम्पॉर्टंट मेसेज अपडेट्स भेटत राहतात. सो होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.